नमस्कार, मी सटम. बरीच लोक म्हणतात की आम्हाला आर्ट कळत नाही, कला कळत नाही. आणि ज्यांना कला कळत नाही ते खरोखर मूर्ख असतात किंवा त्यांना एकंदरीत ती गोष्ट जाणून घेण्यासाठी वेळ नसतो असं मला वाटतं. कारण कालाघोडामध्ये इतक्या इंटरेस्टिंग आणि विलक्षण कलाकृती ठेवलेल्या आहेत, पण लोकांना त्यासाठी वेळच नाहीये. लोकांना फक्त फोटो काढायचे, इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर शेअर करायचंय आणि फुकटच्या लाईक्स घ्यायच्यात. अशाच प्रकारची एक कलाकृती आहे जी मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आवर्जून मला ही गोष्ट का दाखवायची आहे, कारण सध्याची ती खूप जास्त गहन अशी समस्या लोकांच्या मध्ये निर्माण झालेली आहे. हे काय गोनपाटा सुकत घातलेली आहेत, गोण्या सुकत घातलेल्या आहेत, अशा प्रकारे काही लोकांचं मत होतं. एकंदरीत हे असं दिसतं इकडून. तर लोकांना काय वाटलं माहिती आहे का, ही फ्रेम आहे आणि या फ्रेमच्या मध्ये जाऊन उभं राहायचं आणि फोटो काढायचा. इतकी मूर्ख लोक आहेत ना ह्या बाबतीतली की काय सांगावं. एकंदरीत ही गोष्ट काय माहिती आहे का, आणि मला का दाखवायचं होतं त्याबद्दल आता तुम्हाला कळेल. तर बघा, ही काय गोनपाट नाहीयेत किंवा गोंते लावलेले नाहीयेत किंवा ही कुठलीही फ्रेम नाहीये. इट्स सिंपल लॉजिक आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, एखाद्या व्यक्तीला आपण एखादी गोष्ट बोलून जातो. आपल्याला वाटतं नॉर्मल आपण भंकस केली किंवा काय केलं, आणि जे आपण बोलून जातो म्हणजे शब्दाचे जे घाव असतात ना, ते सहसा शरीरावर तुम्हाला दिसत नाहीत, पण मनावर त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट करतो. त्याचंच हे प्रतीक आहे. म्हणजे हे आपलं मन आहे ना, मनाचं रिप्रेझेंटेशन ह्यामध्ये दाखवलेलं आहे. बघा, एकंदरीतच शब्दाचे जे घाव असतात ना, ते शरीरावर जरी दिसले नाही ना, तर मनामध्ये खूप जास्त इम्पॅक्ट करून जातात. आपण काहीतरी बोलतो एखाद्या व्यक्तीला किंवा कुठला तरी शब्द फेकतो, तो व्यक्ती चेहरा थोडासा असा वाईट करतो, बारीक करतो किंवा विचित्र करतो. आपल्याला वाटतं झालं, त्यानंतर सर्व गोष्टी नॉर्मल होतातही, पण त्याच्या मनावर त्या गोष्टीचा किती घाव झालेला आहे हे सहसा लक्षात येत नाही. आणि त्याचबरोबर शब्दाचे जे घाव असतात ना, ते मिटणं थोडंसं कठीण असतं. कायम म्हणतात ना, शब्द परत आपण मागे घेऊ शकत नाही. भले एखाद्याला जर आपण शारीरिक इजा केली तर मलमपट्टी होऊन ती गोष्ट ठीक होऊ शकते, पण मनाचं काय. म्हणूनच हे रिप्रेझेंटेशन आहे, हे दाखवायला की एखाद्याबरोबर बोलताना, एखाद्याबरोबर आचार विचार प्रदान करत असताना थोडं जपूनच करा. कारण त्याच्या मनाला कुठला घाव होतोय नाही होतोय ह्या बाबतीतलं आपल्याला नीट कळणं किंवा नीट मेजर करण्याचं अजून तरी कुठली गोष्ट आलेली नाही. बाकी तुम्हाला एकंदरीत ह्याबद्दल काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. जपूनच बोला, पण उत्तम बोला. स्टोरी टू बी कंटिन्यूड. आणि हर हर महादेव.